नमस्कार. राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. ऑगस्ट आणि जुलै हप्ता वितरणासंदर्भात आलेली आहे सगळ्यात मोठी खुशखबर. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप अजिबात करू नका. सोबतच एक विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून सुद्धा ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर जाणून घेण्यासाठी नक्कीच मदत होईल. सुरुवात करूया. जुलै ऑगस्ट वितरण कधी होणार हा सर्व लाभार्थ्यांना पडलेला प्रश्न, आणि याच प्रश्नासाठी हा व्हिडिओ तुम्ही वॉच करत आहात. तर या ठिकाणी पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी फायनली मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. वितरणासंदर्भात लाभार्थ्यांचा जो रखडलेला हप्ता आहे तो जमा केला जात आहे, आणि त्या संदर्भात थेट आता शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांचा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून कालच्या तारखेला GR आलेला आहे, आणि या GR नुसार विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे, आणि सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी मिळालेली आहे. तर शासन निर्णयानुसार या ठिकाणी पाहू शकता मंजुरीसुद्धा मिळालेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत ज्या वेळेसपासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाने आपला हा विभाग कोणता, दिव्यांग सक्षमीकरण विभाग व सामाजिक न्याय विभाग हे दोन विभाग वेगळे झाल्यापासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांना हप्ता जो आहे तो अगोदर वितरित केला जात आहे, आणि पुढच्या महिन्याचं अनुदान वितरित होण्या अगोदर 2-4 दिवस अगोदरच या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित होत आहे. आणि त्या नियमानुसार मी कालच सांगितलेलं होतं की अपेक्षित आहे आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत शासन निर्णय येणं, आणि त्यानुसार झालेला आहे. पाहू शकता 30 तारखेला हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. सगळ्यात मोठी अपडेट आहे, आणि जसं वितरण होत असल्याची माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीने वितरणाला सुरुवात होताना आपण पाहत आहोत. त्यामुळे नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरित करण्यासाठी या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे, मंजुरी मिळालेली आहे, निधी मंजूर झालेला आहे. आता फक्त आणि फक्त DBT प्रोसेस बाकी आहे. ही DBT प्रोसेस आता आज GR आला म्हणजे आजच संध्याकाळी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत, अनुदान जमा होणार नाही, हेही क्लिअर आहे. तर ही प्रोसेस सुरू होण्यासाठी 1-2-3 दिवस वेळ द्यावा लागतो, आणि या नियमानुसार आपल्याला ऑगस्टच्या 5 तारखेच्या आसपास हे वितरण सुरू झाल्याचं पाहण्यास मिळणार आहे. ऑगस्टच्या 5 तारखेच्या आसपास ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. आता हे झालं ऑगस्ट वितरणासंदर्भात दिव्यांग लाभार्थ्यांसाठी. मात्र इतर लाभार्थ्यांचं काय, त्याचबरोबर जुलै हप्त्या पेंडिंग असलेल्या लाभार्थ्यांना नेमका हप्ता कधी जमा होणार हे प्रश्न आणखीनही अनुत्तरित आहेत, आणि या संदर्भात ऑफिशियल अपडेट आली की तात्काळ कळवण्यात येईल. त्यासाठी सुरुवातीला सांगितलं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला लाईकसुद्धा करून ठेवा.